मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की आता ऋषिकेश भयंकर चिडलेला असतो आणि तो ऐश्वर्याला म्हणतो, तुझ्याकडे आम्ही पैसे मागायचे का? तुला समजतं आहे का तू काय बोलते? बघ सारंग, तुझी बायको काय बोलते आहे. आता तुझ्याकडे आम्ही पैसे मागायचे आहे. ही बाई फक्त या घरामध्ये घराची वाट लावायलाच आलेली आहे. तेव्हा मात्र सारंगही ऐश्वर्याची बाजू घेतो आणि तिच्या बाजूने जाऊन म्हणतो, मलाही माहिती आहे की ऐश्वर्या एकदम खरं बोलत आहे. मी त्यांच्या बाजूने आहे. आणि हे ऐकल्यावर मात्र आता ऋषिकेशला फारच मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, सारंग, आणि तू हिच्या बाजूने बोलतो आहे. अरे ही बाई काय आहे तुला माहिती तरी आहे का? हिने सगळं मृत्यूपत्र बदललं आणि नानांना ढकललं. त्यानंतर नानांच्या खोलीत साप सोडला. किती काही काही केलं आहे हिने. तू विसरलास का? इकडे मात्र सुमित्राला प्रचंड त्रास होऊ लागतो आणि त्याचाच फायदा घेऊन ऐश्वर्या अजून जोरजोरात ओरडत असते की बघा ना आई, हे कसे बोलत आहे, माझ्यावर किती आरोप करता आहे. आणि तेवढ्यात जानकी ऋषिकेशला शांत करण्याचा प्रयत्न करते तर लगेच ऐश्वर्या म्हणते, बघा या जानकी वहिनीमुळे किती घरामध्ये भांडणं लागले आहे. घ्या हे पैसे तुम्हाला, आणि हवं तर अजून काही पाहिजे असेल ना तर ते पण घ्या. पण आमच्या या घरामध्ये भांडणं करू नका. अशी नाटकं करून आणि जोरजोरात मोठ्याने बोलून आता ती जानकीचा आवाज शांत करते आणि स्वतःचं म्हणणं खरं दाखवून देते. इकडे सुमित्रा नेहमीप्रमाणे दोघींना वैतागते आणि तुम्ही दोघी जणी गप्प बसा. तुमच्या या भांडणांमुळे मला वेड लागेल एखाद दिवशी. तितक्यात मात्र तिथे आजी येते आणि ती बोलू लागते, काय झालं? काय हा एवढा आवाज आहे? घर आहे का काय? आणि त्यानंतर आता ती बोलते की नानांना आता घेऊन या बाहेर. आता नानांना काय ते खरं विचारूया. तेव्हा जानकी मात्र त्यांना अडवते. तर आता जानकी अडवते तर आजी म्हणते, तू का अडवते आहे? तर पुढे लगेच ऐश्वर्या म्हणते, हो बरोबर आहे का? तुम्हाला भीती वाटते आहे का तुमचं सत्य बाहेर येईल? तेव्हा मात्र जानकी तिला म्हणते, मला कुठलीही भीती वाटत नाही, कारण माझ्या मनामध्ये चोर नाही. असं म्हणून ती ऐश्वर्याला सुनावते. त्यानंतर आता सुमित्रा मात्र खोलीत जाते आणि नानांना बाहेर घेऊन येते की चला आता. आणि त्यानंतर ती नानांना म्हणते की आज तुम्हाला सत्य सांगावं लागेल. त्यानंतर लगेचच जानकी नानांच्या जवळ जाते आणि त्यांच्याजवळ बसते. नाना, आम्हाला माफ करा. आमच्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली आहे. पण खरंच सांगते, तुम्हाला काही त्रास तर होत नसेल ना? तसं असेल तर सांगा. असं म्हणून ती नानांची समजूत काढत असते. इकडे लगेचच त्या गोष्टीचा फायदा घेऊन ऐश्वर्या म्हणते, का हो वहिनी? नक्की त्रास कोणाला होतोय? तुम्हाला होतोय का त्रास? असं म्हटल्यावर मात्र आता अजूनच सगळेजण जानकीकडे संशयाने बघू लागतात. त्यानंतर मात्र आता जानकी उठून उभी राहते. मला कशाला त्रास होईल? ठीक आहे, सगळं सत्य येऊ देच आता सगळ्यांसमोर. सांगा नाना, तुम्हाला कोणी ढकललं? त्यानंतर आता सुमित्राही खूप वैतागते आणि ती म्हणते, खरंच मला माफ करा. तुमची तब्येत आज तशी नाहीये, पण आज तुम्हाला सत्य सांगावं लागेल. मला तर वेड लागायची पाळी आलेली आहे. खरं कोणावर विश्वास ठेवू हे कळत नाही. त्यामुळे आता तुम्हीच सत्य सांगा की तुम्हाला कोणी ढकललेलं आहे, ऐश्वर्याने की जानकीने? आता तुम्ही जे बोलाल तेच खरं सत्य आहे. असं म्हणून सुमित्राही त्यांच्याकडे विनवणी करते. त्यानंतर नानासाहेब मात्र आता काही सांगणार, पण त्याच्या आधीच त्यांना ऐश्वर्याने जसं धमकावलेलं असतं ते सगळं आठवू लागतं. आणि आता ऐश्वर्या पुढे होऊन नानांना म्हणते, नाना सांगा बरं, तुम्हाला कोणी ढकललेलं आहे? तर तेवढ्यातच मात्र जानकी पुढे जाते आणि ती म्हणते, नाना तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही. आणि इकडे ऐश्वर्याने त्यांना जे धमकावलेलं असतं, मी तुला जिवंत सोडणार नाही, असं म्हणून, तर तेव्हा नाना अजूनच चिडतात. त्यामुळे ती म्हणते, म्हणजे तुला तुझ्या जीवाची भीती वाटत नाही, पण आता वाटेल हं, हा व्हिडिओ बघ. आणि त्या व्हिडिओमध्ये ओवीला बंदूक रोखलेली असते. त्यामुळे नाना प्रचंड घाबरतात आणि तिच्या जीवासाठी आता नानांना निर्णय बदलावा लागतो. पण तरीही नाना ऐश्वर्याकडे बोट दाखवतात आणि ऐश्वर्याकडे बोट दाखवल्यावर मात्र आता सगळ्यांना लक्षात येतं की ऐश्वर्यानेच त्यांना ढकललेलं आहे. परंतु ऐश्वर्या लगेचच गेम पलटी करते आणि लगेचच पुन्हा नानांजवळ जाते. नाना, खरं सांगा, तुम्हाला कोणी ढकललेलं आहे, मी का या जानकीने? तुम्हाला काही आठवतं आहे का? तर तेव्हा मात्र जानकी देवाच्या पाया पडते की खरंच नानांमुळं सत्य समोर आलं. परंतु आता नानाही पुन्हा ऐश्वर्याच्या दबावाखाली येतात आणि ते हळूहळू हात उचलून आपला हात मात्र जानकीकडे नेतात
आणि ते सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात की मला जानकीने ढकललेलं आहे. हे बघून मात्र आता आजी लगेच जानकी असं म्हणून ओरडते आणि इकडे जानकीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. त्यावर लगेचच सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि इकडे सुमित्रालाही प्रचंड टेन्शन येतं आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन ऐश्वर्या लगेच जोरजोरात ओरडू लागते की बघा मी सांगितलं होतं ना की हिनेच ढकललं आहे. इतक्या दिवसापासून मी सत्य ओरडून सांगत होते. तेव्हा लगेच जानकी नानांजवळ जाते आणि नानांना म्हणते, नाना तुमची तब्येत बरी आहे ना? तुम्हाला काही त्रास होतो आहे का? तुम्हाला प्रश्न कळला नाही का? असं विचारलं आहे की तुम्हाला ढकललं कोणी? तुम्ही माझ्याकडे बोट दाखवलं आहेत नाना. असं म्हणून ती विनवण्या करू लागते. नाना तुम्हाला आठवतं आहे ना, की काय घडलं होतं? तर तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि जानकीला हात धरून उठवते आणि म्हणते, "बस झाली तुमची सगळी काही नाटके." आणि पुन्हा दोघींचा वाद सुरू होतो. तेव्हा मात्र जानकी सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर ती नानांनाही म्हणते, "नाना तुम्ही विसरलात का? तुम्ही माझ्या खोलीत आला होतात. त्यानंतर मात्र आपल्या दोघांचं बोलणं झालं आणि तुम्ही सुमित्रा आईला ऐश्वर्याचं सत्य सांगायचं म्हणून खाली जात होतात आणि तेवढ्यात ही ऐश्वर्या आली आणि तिने तुम्हाला खाली ढकलून दिलं. तेव्हा मात्र अजूनच ऐश्वर्या फायदा घेते आणि आरडाओरडा करू लागते. इकडे जानकी शर्वरीलाही समजवण्याचा प्रयत्न करते, "तुम्ही तरी सांगा." तर तेव्हा आता शर्वरी म्हणते, "बस झालं गं वहिनी. मला तर पूर्ण खात्री होती, मला विश्वास होता की तू असं करूच शकत नाही. पण तुला काय वाटतं आहे की आता नानाही खोटं बोलत आहे का?" तर तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश जोरातच शरू म्हणून ओरडतो आणि तो म्हणतो, "तुला असं वाटतं आहे का की जानकीने ढकललं आहे म्हणून?" आणि त्यावर मात्र आता घरामध्ये पुन्हा वाद सुरू होतात. सुमित्रा म्हणते, "हो, बरोबर आहे. काय ते तुझी बायकोच खरी बोलते ना. आता नानांनी सांगितलं आहे ना, म्हणजे जानकीनेच त्यांना ढकललेलं आहे आणि हेच सत्य आहे. माझा तर विश्वासच बसत नाही. पण आता नानांनी सांगितलं आहे की जानकीने ढकललेलं आहे आणि त्यामुळे आता जानकीकडे नाईलाज होतो. इकडे मात्र सुमित्रा जानकीला खूप बोलत असते, परंतु नाना मनाशी म्हणतात की बाळा मला माफ कर. खरं तर या ऐश्वर्याने तुम्हाला तिघांनाही मारण्याची धमकी मला दिली. त्यामुळे तुमच्यासाठी मी हे खोटं बोललो आहे. एक ना एक दिवस तुम्हाला कळेल मी असं का वागलो. पुढील भागात आपण बघणार आहोत की आता जानकी विनवण्या करते, परंतु तिचं कोणी ऐकून घेत नाही. म्हणून आता ऋषिकेश तिच्या सोबतच आणि ओवीला घेऊन घर सोडतो आणि म्हणतो की इथली माणसं आणि हे कुटुंब आता आपलं नाही. इथे आपलं कोणीच नाही. त्यामुळे माझ्या बायकोवर ज्यांचा विश्वास नाही त्या घरामध्ये मला राहायचं नाही. असं म्हणून तो जानकीला आणि ओवीला घेऊन रणदिवे कुटुंबाचं घर सोडून जातो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.